Subscribe now and press the bell icon. Never miss an update. साथियों, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय मूलनिवासी. मी आपला ॲडव्होकेट हर्षवर्धननाथ भजन, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती. आज रिझर्वेशन इन प्रमोशन या मुद्द्याच्या संदर्भानं लाईव्ह येणार आहे असं मी आपल्याला फेसबुकवर पोस्टद्वारे कळवलं होतं आणि आता लाईव्ह आहे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भानं बोलण्यासाठी. साथियों, रिझर्वेशन इन प्रमोशन जो ये महाराष्ट्र शासनाने रद्द केलेला आहे रिझर्वेशन इन प्रमोशन आणि त्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आणि या अध्यादेशाच्या अनुषंगानं आज नेमकं रिझर्वेशन प्रमोशन काय होतं, का गरज भासली रिझर्वेशन इन प्रमोशनची, त्याचबरोबर रिझर्वेशन इन प्रमोशन लागू झालं तर काय आणि रिझर्वेशन इन प्रमोशन जर कॅन्सल झालं, जे की महाराष्ट्र शासनाने रद्द केलेलं आहे, रद्द केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय, या चार गोष्टीच्या अनुषंगाने मी या ठिकाणी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यामुळे एवढ्याच चार प्रश्नांची उकल करण्यासाठी मी या ठिकाणी आहे. गेल्याही वर्षी मी मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेला 20 मार्चला रद्दचा अध्यादेश काढला होता, त्या अध्यादेशाच्या अनुषंगाने मी लाईव्ह येऊन आपल्यासमोर बोललेलो होतो. आजही त्याच अनुषंगाने मी लाईव्ह येऊन या ठिकाणी बोलणार आहे. त्यांना सर्वांचे या लाईव्हमध्ये हार्दिक स्वागत. लागलीच या चार प्रश्नासाठी आपण समोर जाऊया. मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण रद्द असा एक अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला. अध्यादेश काढल्यानंतर आपण रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भानं एक आक्रमक आंदोलनाला सुरुवात केली आणि RMBKSच्या तसेच मागासवर्गीय वेगवेगळ्या मागासवर्गीय संघटनांनी यासाठी पहल केली आणि हे रिझर्वेशन इन प्रमोशन काय आहे यासाठी आपल्याला आता सर्वांना समजून घेण्यासाठी, जनतेला समजून सांगण्यासाठी आणि शासनाला इंटिमेशन देण्यासाठी या ठिकाणी मी लाईव्ह आलेला आहे. सगळ्यात पहिला मुद्दा रिझर्वेशन इन प्रमोशन काय आहे. नंबर 2चा मुद्दा रिझर्वेशन इन प्रमोशनची पार्श्वभूमी काय आहे. नंबर 3चा मुद्दा रिझर्वेशन इन प्रमोशन जे रद्द झालेलं आहे ते रद्द झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतील. आणि 4था मुद्दा रिझर्वेशन इन प्रमोशन जर लागू असेल, कंटिन्यू सर्व्हिसेसमध्ये लागू राहिलं, त्याचे फायदे आमच्या बहुजन मागासवर्गीय बहुजनांना काय होतील. हे चारच प्रश्नासाठी आपण इथे पाहूया आणि शेवटी 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आंदोलन का गरजेचं आहे हे सांगणार आहे. सगळ्यात पहिलं रिझर्वेशन इन प्रमोशन काय आहे. आता साथियों, रिझर्वेशन काय आहे हे आता बऱ्याचपैकी आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहत असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात सगळ्यांना माहीत झालेले की रिझर्वेशन काय आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वी रिझर्वेशनची संकल्पना मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या दोघांनी रिझर्वेशनची कन्सेप्ट मांडली होती की सत्ता तुझी राणीबाई, डोळे उघडून पाही, चहूकडे भटशाही, कुणब्याची दाद नाही. की सगळीकडे भटशाही आहे. त्या काळातली गोष्ट मांडलेली त्यांनी इंग्रजांच्या काळामध्ये की सगळीकडे शासन आणि प्रशासनामध्ये भटांचं वर्चस्व आहे आणि कुणब्याची दाद नाही. कुणबी हा सधन वर्ग होता, आजचा ओबीसी खूप मोठा सधन वर्ग होता. मराठा ओबीसी हा कुणबीचा वर्ग होता आणि एवढा सधन वर्ग असताना सुद्धा प्रशासनामध्ये त्याची दाद नव्हती. आणि ही खंत सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेला मांडली होती की कुणब्याची जर दाद नसेल तर बाकीच्यांचं काय. आणि म्हणून रिझर्वेशनची संकल्पना तिथून सुरू झाली आणि ज्योतिरावांनी सुद्धा सांगितलं की प्रशासनामध्ये की शिक्षक नेमताना कशा पद्धतीने नेमावे आणि इंग्रजांना त्यांनी सूचित केलं होतं. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी 50% आरक्षण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये आणलं होतं. आणि त्यावेळेला आणलं असताना प्रभू शेनवी, ब्राह्मण, प्रभू, शेनवी या जातींना वगळून बाकीच्यांना आरक्षण शाहू महाराजांनी, स्वतः राजा असताना, मराठा समाजातले राजे असताना छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजासाठी आरक्षण, त्यावेळेला मराठा समाजाला मागास म्हटलं होतं. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं व्हिजन काय होतं ते आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माण करण्याची संधी मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340, आर्टिकल 341, 342 च्या नुसार
भारतीय संविधानामध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि मग मायनॉरिटीचं रिझर्वेशन आणलं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी रिझर्वेशन आणलं. आता हे रिझर्वेशन कुठं कुठं होतं? हे रिझर्वेशन नंबर 1 होतं रिझर्वेशन इन सर्व्हिसेस, रिझर्वेशन इन एज्युकेशन, रिझर्वेशन इन प्रमोशन. म्हणजे एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन आहे, त्यानंतर सर्व्हिस करत असताना भरती प्रक्रियेमध्ये रिझर्वेशन होतं आणि नंतर रिझर्वेशन इन प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन होतं. म्हणजे एससी, एसटी कर्मचारी. आता ओबीसीचं थोडंसं प्रॉब्लेम होता की ओबीसीला रिझर्वेशन इन प्रमोशन त्या काळामध्ये केंद्र सरकारनं नाकारलं होतं. म्हणजे जर विचार केला तर रिझर्वेशनची रिझर्वेशन काय होतं, प्रमोशनचं रिझर्वेशन काय आणि कधी अंमलात आलं हे तर भारतीय राज्य घटना 1950ला लागू झाली. भारतीय राज्य घटनेमध्ये रिझर्वेशनची संकल्पना आली आणि भारतीय राज्य घटना 1950 पासून पुढे अंमलात आणली. मात्र रिझर्वेशन इन प्रमोशन कधी अंमलात आलं आणि त्याची संकल्पना काय होती, आता हे एक एक पाहूया. इथून आपलं ओके ठीक. पहा आता भारतीय संविधानाच्या कलम 16(4) नुसार भारतीय संविधानाचं कलम सांगतं की अपॉर्च्युनिटी असली पाहिजे, इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, प्रत्येकाला समान संधी भेटली पाहिजे. प्रत्येक प्रशासनातल्या विभागामध्ये समान संधी असली पाहिजे, संधीची समानता. काय सांगतं? इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. म्हणजे इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. जे काही पब्लिक एम्प्लॉयमेंट आहेत, जे काही शासनाच्या अधिरित्या खाली येणारे 5 विभाग आहेत, त्या 5 विभागामध्ये सर्व्हिसेसमध्ये आम्हाला काय असली पाहिजे, इक्वल अपॉर्च्युनिटी असली पाहिजे. म्हणून रिझर्वेशनची संकल्पना त्या ठिकाणी आणण्यात आली. 16(4) आर्टिकल 16 क्लॉज 4 नुसार काय सांगता मला? नथिंग इन दिस आर्टिकल, मी आता ते आर्टिकल सांगतो तुम्हाला. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी प्रोव्हिजन for reservation of appointment or post in favor of any backward class of citizen which in opinion of a state is not adequately represented in a service under state. काय म्हणतात आता मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो. स्टेट फॉर मेकिंग एनी प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन इन अपॉइंटमेंट. सरकार मागासवर्गीयाच्या पक्षामध्ये पदांच्या नियुक्तीमध्ये आरक्षणाचं प्रावधान करू शकतं ज्यांचे सेवेमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही. राज्य सरकारने प्रोव्हिजन केलं पाहिजे कशामध्ये? ज्यांचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाहीये, ज्यांचं सर्व्हिसेसमध्ये. एनी बॅकवर्ड शब्द वापरला त्यांनी. एनी बॅकवर्ड. एनी बॅकवर्डचा अर्थ का? सगळेच बॅकवर्ड, हे लक्षात घ्या. बॅकवर्डला आपण डिफाईन करता असताना भारतीय राज्य घटनेनुसार एससी, एसटी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी. आता हे एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी वरील ओबीसी आहेत केंद्रामध्ये, म्हणून एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटी याला बॅकवर्ड म्हणलेले आपण. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जर विचार केला, महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर फक्त मराठवाड्यातल्या आणि बाकीचे थोडेसे जिल्हे जर सोडले तर बाकीचा सगळा मराठा समाज हा सुद्धा ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये हा ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे. काही विदर्भातल्या भागामध्ये सुद्धा मराठा ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे केंद्रीय पातळीवर त्यांना ओबीसी मध्ये काही मराठ्यांना इन्क्लूड केलेलं आहे. काहीच मराठा फक्त ओबीसी मध्ये नाहीये, खुल्या प्रवर्गात आहे. आलं लक्षात? एनी बॅकवर्ड क्लासेस. जर बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नसेल तर रिझर्वेशन साठी काय केलं पाहिजे की स्टेटनं त्याच्यासाठी प्रावधान केलं पाहिजे, असं आर्टिकल 16(4) सांगतो. आता आर्टिकल 16(4) सबक्लॉज ए जर विचार केला, आर्टिकल 16 क्लॉज 4 सबक्लॉज ए चा जर विचार केला तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय सांगितलं नेमकं रिझर्वेशन प्रमोशनसाठी काय गरजेचं प्रमोशन आहे. अलाउड स्टेट टू प्रोव्हाइड रिझर्वेशन टू एससी, एसटी. पाहता लक्षात घ्या. आर्टिकल 16 क्लॉज 4 सबक्लॉज ए allowed state to provide reservation to SC, ST or any backward in a matter of promotion as long as state believe that SC, ST backward is not adequately represented in government service. आता त्याला थोडंसं मराठीतून समजून सांगतो. काय म्हणलंय की SC, ST बॅकवर्ड क्लासेसचं जर प्रमोशनचं मॅटर असेल आणि ते एक कालावधीपर्यंत घ्यायचं असेल तर स्टेटनं बिलीव्ह केलं पाहिजे जर SC, STचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नसेल. म्हणजे SC, ST आणि बॅकवर्डचं जर SC, ST बॅकवर्ड, SC, STचं बॅकवर्डचं जर रिप्रेझेंटेशन जर त्यांचं प्रशासनात तर आहेत मात्र उच्च पदस्थ अधिकाऱ्यामध्ये जर त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल
आता कशाला पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणायचं? लोकसंख्येच्या प्रमाणात, निघलेल्या जागेच्या प्रमाणात जर उच्चपदस्थ अधिकारी SC ST आणि बॅकवर्डचे नसतील, अदर बॅकवर्ड क्लासेसचे नसतील, तर यासाठी प्रावधान करून त्यांना ते दिलं पाहिजे. आर्टिकल 16 क्लॉज 4 सब क्लॉज A. आणि मग ही होती रिझर्वेशन इन प्रमोशनची गरज आणि संविधानामध्ये मांडलेली गोष्ट. आता ही कधी मांडली संविधानामध्ये? ही 1950ला मांडली संविधानामध्ये, ज्यावेळेला संविधान लागू झालं त्याच्यापूर्वी. आता तुम्ही कल्पना करा, संविधान निर्माते त्यावेळेला त्यांचं व्हिजन काय असेल संविधान निर्मात्याचं. थोडंसं मी त्याच्यावर चिंतनासाठी तुम्हाला एक विचारतो, हे आपल्या याच्यामध्ये की संविधान निर्मात्यांचं व्हिजन काय असेल, की त्यावेळेला त्यांना असं वाटलं की भविष्यामध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन एखाद्या वेळेला प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांचं असणार नाही, आणि म्हणून मग त्यांनी आर्टिकल 16 सब क्लॉज A, आर्टिकल 16 क्लॉज 4 सब क्लॉज A पर्यंत आणलं. म्हणजे आज आम्हाला 10 वर्षाचा आमच्या जर कर्मचाऱ्याला पाहायला गेलं की हे आरक्षण समाप्त झाल्यानंतर काय गंभीर परिणाम होईल, तर आमचा कर्मचारी तो गंभीर परिणामाचा विचार सुद्धा करू शकत नाही आणि आमचा कर्मचारी शांत बसलेला आहे. त्यावेळेला 1950ला संविधान निर्मात्याला हे इतकं व्हिजन लक्षात आलं होतं की भविष्यात असं काही होऊ शकतं आणि म्हणून ही गरज आहे, पर्याप्त प्रतिनिधित्व आलं पाहिजे, ही गरज होईल काळाची, आणि म्हणून त्यांनी रिझर्वेशन इन प्रमोशनच्या साठी इम्प्लिमेंटेशन केलं होतं. आता हे झालं रिझर्वेशन इन प्रमोशन. ते लागू 1950ला जरी झालं असेल, म्हणजे कायद्यात आलं असेल, तरी 1950ला लागू झालेलं नाही. महाराष्ट्र सरकारनं, वेगवेगळ्या स्टेटनं आपापल्या पद्धतीने ते लागू केलं. महाराष्ट्र सरकारनं एक हे जो काही कायदा निर्माण केला रिझर्वेशन इन प्रमोशनचा, तो 2004ला महाराष्ट्र शासनाने हा कायदा आणला. आणि त्या कायद्यामध्ये नेमकं महाराष्ट्र शासनाचं काय म्हणणं आहे पाहता, हा कायदा कसा होता नेमका, आता हे समजून घेणं, जो रद्द केला तो कायदाही समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय नेमकं झालंय. 2004ला हा कायदा निर्माण झाला. आता आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणू, सुधारलेला म्हणू, महाराष्ट्र हा समाज सुधारकांची जननी आहे, पण इतका उशीर लागला इथे सुद्धा रिझर्वेशन इन प्रमोशन आणायला इतका उशीर लागला. आणि 25 एप्रिल 2004ला रिझर्वेशन इन प्रमोशनसाठी महाराष्ट्र राज्याने अध्यादेश काढला 33% आरक्षणाचा. काय? महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरानुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग व इतर मागास वर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 हा महाराष्ट्र शासनाने लागू केलेला कायदा होता, ज्याच्यामध्ये शब्द परत सांगतो तुम्हाला की अनुसूचित जाती SC ST, त्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC, त्याचबरोबर इतर मागासवर्ग OBC, भटक्या जाती जमाती म्हणजे NT DNT VJNT, म्हणजे SC ST NT DNT VJNT, त्याचबरोबर SBC MBC मोस्ट बॅकवर्ड क्लासेस आणि अदर बॅकवर्ड क्लासेस, एवढ्यांसाठी 33% आरक्षण. कशाला? रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये सर्व्हिसेस लागले, नोकरीला लागल्यानंतर जर प्रमोट व्हायचं असेल आणि जर प्रमोशन करायचं असेल तर शासनाने यांच्या प्रमोशनचा विचार करताना हे आरक्षण लक्षात घेऊन विचार केला पाहिजे, अशी भूमिका या कायद्याने मांडली होती. 2004च्या हा कायदा निर्माण झाला होता. या कायद्याने कुणाला फायदा झाला होता? तर या कायद्याने SC ST NT DNT VJNT SBC MBC आणि OBCच्या कर्मचाऱ्यांना फायदा झाला, जे सेवेत होते त्यांना फायदा झाला. तरी सुद्धा याच्यामध्ये आणखीन एक अँगल आहे, आणखीन एक व्ह्यू आहे. काय? SC ST NT DNT VJNT SBC MBC आणि OBCची महाराष्ट्रातली मिळून आकडेवारी 33% होती. यांची आकडेवारी 33% नव्हती, 33% पेक्षा खूप जास्त होती. मात्र आरक्षण प्रमोशन मध्ये ज्यावेळेला रिझर्वेशन देण्याचा प्रश्न आला त्यावेळेला 33%मध्ये ह्यांची बांधणी करण्यात आली. हे सुद्धा यांच्यावर अन्याय होता, पण काहीतरी भेटलं यामुळे हे कर्मचारी खुश होते. त्यानंतर 67% कर्मचारी, 67% खुल्या वर्गातल्या कर्मचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा झाला. म्हणजे यांच्यासाठी बंदिस्त 33%चा मार्ग, तर यांच्यासाठी खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 67%चा मार्ग मोकळा झाला. म्हणजे एकंदरीत यांची लोकसंख्या जास्त असताना सुद्धा यांना बंदिस्त करण्यात आलं होतं कमी पर्सेंटेजेसमध्ये. पण चला ठीक आहे, भेटलं, त्याच्यात खुशी होती. आणि 2004ला हे इम्प्लिमेंट सुरू झालं आणि 2004ला इम्प्लिमेंट सुरू झाल्यानंतर हे रिझर्वेशन इथपर्यंत आलं. म्हणजे आर्टिकल 16,
आर्टिकल 16 क्लास 4, आर्टिकल 16 क्लास 4 सब क्लॉज ए इथपर्यंत आपण हे समजून घेतलं. महाराष्ट्र शासनानं कसा अध्यादेश काढला हे पण आपण समजून घेतलं. आता हे झालं रिझर्वेशनची पार्श्वभूमी. आता रिझर्वेशनची गरज का होती, हे का काढले? महाराष्ट्र शासनाने हा अध्यादेश आणला. वेगवेगळ्या सरकारनं, वेगवेगळ्या राज्याच्या सरकारनं त्यांच्या सरकारमध्ये राज्यामध्ये हे लागू केलेलं आहे. रिझर्वेशन इन प्रमोशन त्यांनी लागू केलेलं आहे, कारण हे घटनात्मक आहे आणि घटनेची याला बांधणी होती. त्याचबरोबर ही गरज होती, त्या काळाची गरज होती, आजची ही गरज आहे, येणाऱ्या काळाची गरज असणार आहे. आता काय गरज होती नेमकं, असा अध्यादेश का नेमका निर्माण केला? संविधानात सुद्धा ज्याची तरतूद होती, तर त्या अनुषंगाने आपण काही गोष्टी बघूया. नंबर 1 ची गोष्ट, संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक विजन होतं. जसं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांकडे, जसं राजे छत्रपती शाहू महाराजांकडे एक विजन होतं प्रजादक्ष राजा असल्यामुळं, किंवा भविष्यात असं काही होऊ शकेल, आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं की बढ़ावा देण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी, काही वर्गाला अपलिफ्ट करण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये तसे काही निर्णय घेतले होते. मग हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे व्हिजन होतं, आणि ते व्हिजन ठेवून त्यांनी हे मुद्दाम आर्टिकल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले होते. आता संविधान निर्मात्याकडे व्हिजन होतं, सरकारच्या लोकांकडे व्हिजन होतं असं काय म्हणता येणार नाही, कारण असतं तर त्यांनी आज ते रद्द केलं नसतं. बा रिझर्वेशन इन सर्व्हिसेस हे भरती प्रक्रियेत होतं. मी तुम्हाला सांगितलं रिझर्वेशन इन एज्युकेशन आहे आपल्याकडे, रिझर्वेशन इन सर्व्हिसेस आहे आपल्याकडे, रिझर्वेशन इन प्रमोशन आहे, आणि रिझर्वेशन इन पॉलिटिक्स आहे. आता याची मागच कुणी करत नाही, याची डिमांड कुणी करत नाही, याच्याबद्दल कुणी बोलत नाही. मात्र तरीही हे रिझर्वेशन दर 10 वर्षानंतर काय केलं जातं, एक्सक्रीड केलं जातं, याला वाढवलं जातं. परत रिझर्वेशन इन पॉलिटिक्स मधलं रिझर्वेशन वाढवलं जातं, आरक्षण. ते हे याला सोडून द्या. आता हे 3 आपल्या फायद्याचे होते. सगळ्यात पहिलं होतं रिझर्वेशन इन एज्युकेशन. आता फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनच्या संदर्भात तुम्हाला माहित असेल ते काय झालं, त्याच्या संदर्भात बोलत नाही, कारण आता वेळ कमी येतो. रिझर्वेशन इन सर्व्हिसेसवर बोलू आता, आणि नंतर रिझर्वेशन इन प्रमोशनवर बोलू. सगळ्यात पहिला मुद्दा, भरती प्रक्रियेत असं वाटणं साहजिक आहे नवीन माणसांना, ज्यांनी रिझर्वेशनचा अभ्यास केलेला नाहीये, त्यांना हे वाटणं साहजिक आहे की भरती प्रक्रियेमध्ये रिझर्वेशन आहे. एकदा नोकरीला माणूस लागला, रिझर्वेशन मधून नोकरी लागला, त्याला गरज काय मग पुढं, किंवा नोकरीला गरज लागला आणि मग त्याला प्रमोशन व्हायचंय, त्याची गुणवत्ता तपासा, त्याच्यातली गुणवत्ता आणा, मग त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याचा विचार करा. असं एक वाटणं साहजिक आहे, कारण त्या माणसाला त्याचा अभ्यास नाहीये. सगळ्यात पहिलं रिझर्वेशन, भरती करताना रिझर्वेशन होतं, रिझर्वेशन इन सर्व्हिसेस. मग सर्व्हिसमध्ये आम्ही एंट्री करताना, लॅटरल एंट्री करताना सर्व्हिसेसमध्ये आम्हाला रिझर्वेशनचा उपयोग होतो. आम्ही तसं रिझर्वेशननुसार लॅटरल एंट्री करतो सर्व्हिसेसमध्ये. आता सर्व्हिसेसमध्ये सुद्धा एंट्री करताना लॅटरल एंट्रीमध्ये ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन पाहिलं जातं. म्हणजे SC कॅटेगरी असेल तर त्याच्यासाठी 13 ते 15% वेगवेगळ्या राज्यांमध्ये रिझर्वेशनचा विचार वेगळा आहे, म्हणून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये असेल तर त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन दिले जातं. म्हणजे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशनचा विचार करून त्या राज्याने काय केलंय, रिझर्वेशन दिलेलं आहे. ओके, मग हे भरती झालं. मग आता भरती झाल्यानंतर सर पुढे रिझर्वेशनची काय गरज आहे? भरती झालो, राहिला आता प्रश्न, तर आम्ही आमची गुणवत्ता दाखवून पुढे जाऊ, असं वाटणं साहजिक आहे. तर या संदर्भानं काही डाटा मांडणार आहे पुढे गेल्यानंतर. पहा, सगळ्यात महत्वाचं, आम्ही भरती होतो त्यावेळेला कुठल्याही जे पोस्ट असतात, 2 प्रकारच्या पोस्ट या देशामध्ये असतात, हे कदाचित आपल्या सर्वांना माहीत असावं. पहिली पोस्ट आहे पॉलिसी इम्प्लिमेंट करणारी पोस्ट, आणि दुसरी आहे पॉलिसी डिसाईड करणारी पोस्ट. म्हणजे एक पोस्ट अशी आहे की पॉलिसी मेकिंग आहे, पॉलिसी डिसाईड करते एक पोस्ट, आणि दुसरी पोस्ट आहे पॉलिसी इम्प्लिमेंट करणारी. फक्त ती काय, एक हमाल आहे, ती व्यवस्थेची हमाल आहे. फक्त एवढंच की आपण सुटाबुटातली हमाल आहोत, व्यवस्थेची. फॉर एक्झाम्पल तहसीलदार, फॉर एक्झाम्पल पोलीस डिपार्टमेंटमधले खालच्या तालुका स्तरावरले अधिकारी, वरतून जी ऑर्डर आली, शिक्षण विभागातले खालच्या स्तरावरले अधिकारी, वरतून जी ऑर्डर आली फक्त तेवढंच कंप्लीट करणं त्यांच्या हातात. ऑर्डर काय वरतून आली हे डिसाईड करणारी एक दुसरी यंत्रणा आहे, ज्याला पॉलिसी मेकिंग ऑफिसर्स असं म्हणलं जातं. म्हणजे 2 प्रकारचे पद तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, की भरती प्रक्रियेमधले एक की फक्त रिक्रूट होतात ग्राउंड लेवलला, पॉलिसीला ते काय करतात, इम्प्लिमेंट करत राहतात, पुढे ढकलत राहतात, पॉलिसीचा अंमल करत राहतात, पॉलिसीचा अंमलबजावणी करत राहतात. दुसऱ्या प्रकारची जी पॉलिसी डिसाईड करतात. आता पॉलिसी डिसाईड करणारे जेवढे अधिकारी आहे, वर्ग आहे, हा रिक्रूट होत नाही, याची कुठेही खुली भरती होत नाही, याच्यासाठी कुठलीही पात्रता परीक्षा घेतली जात नाही, याच्यासाठी कुठलेही शिक्षणाचे निकष नाहीत,
याच्यासाठी कुठलीही परीक्षा देऊन, कुठलीही सीईटी देऊन, कुठलीही आणखी एखादी नेट सेट गेट सारखी परीक्षा देऊन किंवा एमपीएससी सारखी यूपीएससी सारखी परीक्षा देऊन यांचं सिलेक्शन केलं जात नाही. मग यांचं सिलेक्शन कुठे केलं जातं? तर यांचं सिलेक्शन यांच्या सर्व्हिसेस मधल्या प्रमोशनने केलं जातं. म्हणजे जर त्यांची 10 वर्षे सेवा झाली त्यांना प्रमोट केलं जातं. कलेक्टर असेल 10 वर्षे सेवा झाली त्याला सचिव म्हणून प्रमोट केलं जातं. तिथून 7 वर्षे सेवा झाली त्याला अपर सचिव, 10 वर्षे सेवा झाली अपर सचिव. हे प्रधान सचिवापर्यंत ह्या ज्या पोस्ट जातात ह्या सगळ्या पोस्ट जाण्याचं कारण प्रमोशन आहे इथे. म्हणून संविधान निर्मात्याला ते व्हिजन आलं होतं की भविष्यात ह्या ज्या काही पोस्ट आपण तयार केलेल्या आहेत ह्या सगळ्या पोस्ट प्रमोशननं जाणार आहेत. आणि मग ह्या पॉलिसी मेकिंग, पॉलिसी डिझाईन करणाऱ्या, पॉलिसी डिसाईड करणाऱ्या ह्या ज्या पोस्ट होतील ह्या सगळ्या पोस्ट कशा गेल्या पाहिजे? ह्या सगळ्या पोस्ट प्रमोशन मधून गेल्या पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आर्टिकल 16 क्लॉज 4 सब क्लॉज ए पर्यंतची प्रावधान करावं लागलं. आणि म्हणून रिझर्वेशन इन प्रमोशनची गरज आहे. आता एखाद्याला आम्ही जर शाळेत शिक्षक असू तर आम्हाला वाटते काय करायचं रिझर्वेशन प्रमोशन सर, गुणवत्ता दाखवून आम्ही तिथं होऊ अधिकारी, गुणवत्ता दाखवून मुख्याध्यापक होऊ. तसं नाही. हे फक्त तुमच्या पुरतं मर्यादित नाही. पोलीस शिपाई ते पोलीस जमादार, कॉन्स्टेबल ते नाईक, पोलीस नाईक किंवा PSI याच्यासाठी मर्यादित नाहीये. हे पॉलिसी डिझाईन करणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं. पॉलिसी डिझाईन करणार. कारण तुम्हाला जर अप्पर सचिव व्हायचं असेल, तुम्हाला जर प्रधान सचिव व्हायचं असेल देशाचं, तुम्हाला जर PMO ऑफिसचा सहाय्यक सचिव व्हायचं असेल तर याच्यासाठी कुठलीच परीक्षा नाही. परीक्षा असती तर गुणवत्ता सिद्ध करता आली असती, पण याच्यासाठी परीक्षा नाही. याच्यासाठी फक्त आणि फक्त आहे ते म्हणजे प्रमोशन. आणि म्हणून त्या प्रमोशनला रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये घेतलं होतं. म्हणून तिथं रिझर्वेशनची संकल्पना मांडली की याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून रिझर्वेशन आणलं. आता हे आणताना सुद्धा एक लक्षात घ्या, हे आणतानाच ओबीसी सोबत अन्याय झाला. मी तर तुम्हाला सांगितलं मराठा हा फक्त महाराष्ट्रामध्ये आपण त्याला स्वातंत्र्य याच्यामध्ये बांधणी केली होती ESBC मध्ये, परंतु राष्ट्रीय लेवलला जर विचार केला तर हा ओबीसी मध्ये राष्ट्रीय लेवलला. आता मराठा ओबीसी मध्ये, ओबीसी सुद्धा, ओबीसीच्या सगळ्या जाती ज्या आहेत त्यांच्यासोबत सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा साहनीच्या केसमध्ये एक जजमेंट देत असताना त्यांच्यासोबत सुद्धा एक हे करण्यात आली होती. म्हणजे त्याच्यावर अन्याय करण्यात आला होता की रिझर्वेशन तर आहे एज्युकेशन, रिझर्वेशन तर आहे सर्व्हिसेस, पण रिझर्वेशन प्रमोशन नाही. हे त्यांचं तिथंच गेलं होतं. आणि राहिलं कुणाचं होतं मग? SC STचं. मात्र महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेला 2004ला GR काढला त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने SC ला घेतलं, ST ला घेतलं, NT ला घेतलं, DNT ला घेतलं, त्यानंतर VJNT ला घेतलं, त्यानंतर SBC ला घेतलं, त्यानंतर MBC ला घेतलं आणि OBC ला घेतलं. ह्या सगळ्या ग्रुपला महाराष्ट्रामध्ये 2004ला सामावून घेतलं होतं. आणि महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला मराठा सोडून बाकीचा, पश्चिम महाराष्ट्रातला आणि विदर्भातला मराठा हा ओबीसी मध्ये इन्क्लूड झालेला आहे ऑलरेडी. आणि म्हणून ओबीसी पण त्याच्यात घेतलेलं. म्हणून हे सगळं रिझर्वेशन इन प्रमोशन घेतलं होतं. का? कारण हे रिक्रुटमेंटचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे इम्प्लिमेंट करणार रिक्रुटमेंट आणि दुसरं म्हणजे पॉलिसी डिझाईनचं रिक्रुटमेंट. म्हणून आम्ही इम्प्लिमेंटमध्ये बहुसंख्य आहोत, पॉलिसी मेकिंग मध्ये मग बहुसंख्य नाही होत. आम्ही रिक्रुटमेंट मध्ये आम्ही बहुसंख्य आहोत. रिक्रुटमेंट करत असताना आम्हाला घेतलं जातं. मात्र पॉलिसी मेकिंग मध्ये आम्ही येऊ किंवा रिझर्वेशन इन प्रमोशन आणलं होतं आणि त्यासाठी रिझर्वेशनची संकल्पना मांडली. आता हे झालं तुमच्या वर्गात. उदाहरणासाठी सांगतो मी तुम्हाला की राज्यासाठी जॉईंट सेक्रेटरी, त्यानंतर सेक्रेटरी असतात. हे सगळे जे आहेत हे सगळे वर्ग जो येतो हा सुपर क्लास 1चा वर्ग येतो. आणि हा सुपर क्लास 1चा वर्ग जो आहे हा प्रमोशन येतो, हा सुपर क्लास 1चा वर्ग. आम्ही क्लास 1 पर्यंत आहोत रिक्रुटमेंट असल्यामुळे. SC ST NT DNT VJNT MBC SBC OBC हा कुठपर्यंत जाऊ शकतो? हा डायरेक्ट जाऊ शकतो तुमच्या क्लास 1 पर्यंत. UPSC दिली कलेक्टर पर्यंत गेलो, UPSC दिली SP पर्यंत गेलो, IFS म्हणजे वेगवेगळ्या सेवेत आम्ही डायरेक्ट जाऊ शकतो. मात्र विचार केला की या उच्च पदस्थ सुपर क्लास 1चा तर इथे मात्र रिझर्वेशन इन प्रमोशनची आवश्यकता होती. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भानं की ही धारणा होती सरकारची की तिथे डाटा कमी आहे. आणि आर्टिकल 16 क्लॉज 4 सब क्लॉज ए मध्ये सुद्धा मांडणी केली होती की राज्याने ती माहिती मागून घ्यावी. ॲडिक्वेट प्रेझेंटेशन कुणाचं आहे, कुणाचं प्रेझेंटेशन नाही याची माहिती कुणी मागून घ्यावी. आजही रिझर्वेशन इन प्रमोशनची गरज काय आहे यासाठी एक छोटासा डाटा सांगतो.
कारण राज्य काय करत असतं तर राज्य एक समिती गठीत करत असतं आणि डाटा मागवत असतं किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांचं कोणत्या अधिकाऱ्यांचं प्रतिनिधित्व किती प्रमाणात आहे, सुपर क्लास मध्ये क्लास 1 मध्ये किती प्रमाणात आहे आणि काय त्यांना रिझर्वेशन द्यायची गरज आहे किंवा नाही, आणि मग ह्या डाटावर डिसाईड करत असतं. महाराष्ट्र शासनाने आता समिती गठीत केली होती गेल्या वर्षी आणि डाटा त्यांना असं वाटलं की नाही गरजेचं, पण मी इथे मुद्दामून डाटा सांगत आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देत असताना हा डाटा आलेला आहे आणि हा डाटा द प्रिंटमध्ये छापून आलेला आहे. द प्रिंटमध्ये छापून आलेला डाटा आहे. आपण त्या डाटा संदर्भानं पाहूया. राज्यसभेतलं उत्तर आहे ते त्या उत्तरावर आलेला डाटा आहे. पीएमओ ऑफिसमध्ये तुम्हाला माहिती आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये कॅबिनेट मंत्र्याचे काही सचिव असतात आणि कार्यालयीन काही सचिव असतात. तर असे सचिवांची संख्या आहे 89 सचिवांची संख्या आहे 89 पैकी एससीचा एक सचिव आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ना, आम्ही भरती होताना ग्राउंड लेवल आहोत, आम्ही इम्प्लिमेंट करणारे लोक, फक्त पॉलिसी येते काहीतरी आदेश येतो आणि आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करतो. मग कुठलंही असेल ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. ठरवण्याचा अधिकार अप्पर सचिवाला आहे, ठरवण्याचा अधिकार जॉईंट सेक्रेटरीला आहे, ठरवण्याचा अधिकार अतिरिक्त सचिवाला आहे, ठरवण्याचा अधिकार सचिवाला आहे. ही सगळी पदं जी आहेत सुपर क्लास 1 आहेत. ही पदं कलेक्टरच्या नंतरची पुढची पदं जी प्रमोट होतात त्याच्यामधलं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. या सचिवापैकी पीएमओ ऑफिस मधल्या 89 सचिवापैकी फक्त एक सचिव एससीचा आहे. म्हणजे एससीचा माणूस कलेक्टर होऊ शकतो, एसटीचा माणूस कलेक्टर होऊ शकतो, एसटीचा ओबीसीचा माणूस कलेक्टर होऊ शकतो, एमबीसीचा माणूस कलेक्टर होऊ शकतो, एसबीसीचा माणूस कलेक्टर होऊ शकतो, व्हीजेएनटीचा माणूस कलेक्टर होऊ शकतो. कारण परीक्षा आहे, तिथं गुणवत्ता सिद्ध करता येते. पण त्यानंतर प्रमोशनसाठी समस्या निर्माण होते आणि त्यामुळे ही आकडेवारी आलेली आहे. काय फक्त 89 पैकी एससीचे एक सचिव आहे, एसटीचे 3, ओबीसीचा एकही सचिव नाही. आता मी याच्यामध्ये एसबीसी, एमबीसी, एनटीडीएनटी, व्हीजेएनटीचं नाव का घेतलं नाही, कारण केंद्रीय लेवलला हे सगळे ओबीसी मध्ये. म्हणजे जर पश्चिम महाराष्ट्रातला मराठाही पाहिला तर केंद्रीय लेवलला ओबीसी मध्ये. म्हणजे हे ओबीसी मधला एकही सचिव नाही. आता माझा प्रश्न आहे, काय ओबीसी मध्ये गुणवत्ता नाही? जर प्रमोशन करत असताना गुणवत्तेचा विचार करा असं सरकार जाणीवपूर्वक सांगत असेल तर ओबीसीचे जेवढे कलेक्टर झाले, एसटीचे जेवढे कलेक्टर झाले, एससीचे जेवढे कलेक्टर झाले, काय त्यांच्यात गुणवत्ता नव्हती? आणि जर गुणवत्ता नव्हती तर ते कलेक्टर कसे झाले? काय असं थोडं झालं की 900 गुणांपैकी 800 गुण पडले एखाद्या ओपन कॅन्डिडेटला आणि याला 100च मार्क पडले तरी कलेक्टर केले? आज शक्य आहे का? म्हणजे इतकं गुणवत्ता असताना सुद्धा तिथे प्रमोट करणारी यंत्रणा जी आहे, प्रमोशन देणारी यंत्रणा जी आहे तिच्याकडे आहे की कुणाला उचलायचं. आणि म्हणून त्याच्यावर बंधन आणण्यासाठी 16(4) क्लॉज ए सब क्लॉज ए मध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन आणले गेले होते. आता दुसरा पाहूया, अतिरिक्त सचिव. आता काही अतिरिक्त सचिव आहेत आपल्या देशासाठी. अतिरिक्त सचिव आहेत 93. एकूण 93 सचिव आहेत, पैकी एससीचे 6 आहेत, एसटीचे 5 आहेत आणि ओबीसीचा इथे एकही सचिव नाही. अतिरिक्त सचिव ओबीसीचा एकही नाही, एसटीचे 5 आहेत, एससीचे 6 आहेत. म्हणजे इथेही कल्पना करा, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खूप कमी लोकांना प्रमोट केलेले आहे. त्यानंतर जॉईंट सेक्रेटरी. हे जॉईंट सेक्रेटरी ही खूप महत्वाची पदं सांगायला मी तुम्हाला की ज्याचे प्लॅनिंग डिसाईड केले जातं, ज्याच्या देशाचं प्लॅनिंग डिसाईड केलं जातं. एसटीचे 13 आहेत, सॉरी जॉईंट सेक्रेटरी सगळे एकूणच 275 आहेत. सध्या 2019चा डाटा आहे हा. 2019चा राज्यसभेमध्ये उत्तर देत असताना शासनाने दिलेला डाटा आहे, शासनाने प्रोव्हाइड केलेला. द प्रिंट या याच्यामध्ये तो पब्लिश झाला होता पेपरमध्ये. एससी 13 275 पैकी, एसटी 9, ओबीसीचे 19. म्हणजे तुम्ही कल्पना करा, सचिव, अतिरिक्त सचिव आणि जॉईंट सेक्रेटरी हे देशातले सुपर पॉवर आहे. ही प्रशासनाची पॉवर आहे. ही प्रशासनाच्या पॉवर मध्ये एससी एसटीचे लोक किती कमी आहेत, एससी एसटी ओबीसीचे. आणि म्हणून 16(4) नुसार प्रावधान सांगितलं होतं की तुम्ही काय करा, 16(4) नुसार प्रावधान करा की ज्यांचं प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी प्रमोशन आणा रिझर्वेशन मध्ये, रिझर्वेशन प्रमोशन. काय याच्यावरून तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यासाठी आहे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे? जर लोकसंख्येचा विचार केला की 275 मध्ये एससीचे किती असले पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, तर लोकसंख्येचा विचार केला तर कमीत कमी त्या ठिकाणी 40 लोक असले पाहिजे. मात्र त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 13 लोक आहेत आणि ज्या ठिकाणी 15 लोक असले पाहिजे त्या ठिकाणी 1 आहे.
ओबीसीचं तर 52 असले पाहिजे, 0-0च आहे. ही सगळं भयंकर गोष्ट आहे. आणि त्यानंतर हायकोर्टाचे न्यायाधीश, हा पण तिथलाच डाटा आहे राज्यसभेतला, त्या हायकोर्टाचे न्यायाधीश 330 आहेत. आता 330 हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत, हे पण प्रमोशन नव्हतं. त्याच्यापैकी एससीचे 4 आहेत, एसटीचा 1 आहे आणि ओबीसीचे 0-0. ओबीसीला 0च आहे. म्हणजे आम्हाला रिक्रुटमेंट जी आहे JMFC अंतर्गत केले जाते न्यायाधीशांना, ही कुठपर्यंत केले जाते तर तुमच्या फक्त ह्या ग्राउंडपर्यंत केले जाते. कुठल्या ग्राउंडपर्यंत केले जाते की तुम्हाला दिवाणी आणि फौजदारी न्यायाधीश केले जातं. मात्र सगळे वरचे जे पद आहेत ते प्रमोशननं भरल्या जातात. त्या प्रमोशननं भरलेल्या पदामध्ये मात्र तुमची संख्या इतकी कमी आहे 2019ला. आणि 1950लाच आर्टिकल 16(4) डिफाईन करते की काय केलं पाहिजे. हे 2004ला लागू झालं. 2004 पासून इथपर्यंतची समस्या आहे. म्हणजे एकूण प्रधान सचिवाचा विचार केला तर प्रधान सचिव देशामध्ये 28 आहेत आणि या 28 प्रधान सचिवापैकी एससीचा 1ही नाही, एसटीचा 1ही नाही आणि ओबीसीचा 1 नाही. 0-0 आहेत सगळे, 0. जे पॉलिसी मेकिंग करायला आहेत, 4 डिफाईन करायला आहेत बॉडीज पॉलिसी मेकिंग. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की PMO ऑफिसचे सचिव, दुसरा आहे अतिरिक्त सचिव, तिसरे जॉईंट सेक्रेटरी आणि चौथा आहेत प्रधान सचिव. या 4ही मध्ये ओबीसी SC STचं प्रतिनिधित्व खूप कमी आहे. प्रधान सचिवामध्ये तर 0-0च आहे. आणि हा जर डाटा पाहिला तर आमच्या लक्षात येईल की आर्टिकल 16(4) गरज काय होती आणि रिझर्वेशन इन प्रमोशन का गरजेचं होतं, का संविधान निर्मात्याला ते भविष्यात वाटलं होतं की असं होऊ शकतं म्हणून. आणि म्हणून आमचे कर्मचारी येतील, आमचे कर्मचारी सर्व्हिसला लागतील आणि रिटायरही होतील. मात्र ते प्रमोशन होताना सुपर क्लास 1 अधिकारी होणार नाही. ही समस्या इथे होती. हा डाटा पाहिल्यानंतर त्याची गरज लक्षात येते. आणि पॉलिसी डिसाईड करणारे हे सगळे लोक होते, मी ज्यांचे नावं सांगितले. असे जवळजवळ 19 डिपार्टमेंट आहेत जे पॉलिसी डिफाईन करतात. आता वेळ कमी असल्यामुळे माझ्याकडे डाटा सगळा सविस्तर आहे, मात्र वेळ कमी असल्यामुळे इतकाच डाटा सांगतो. कारण कोर्ट जर कुणावर विश्वास ठेवत असेल तर कोर्ट फक्त डाट्यावर विश्वास ठेवतो. कोर्ट माहितीवर विश्वास ठेवतं की तुम्ही आयोग नेमा आणि आयोग नेमून तिथून माहिती कलेक्ट करा आणि माहिती कलेक्ट करून सांगा. कशाला की तुम्ही ते केलं पाहिजे. काय की तुम्हाला तिथं प्रावधान गरजेचं आहे किंवा नाही. आणि खऱ्या अर्थाने हीच शासनकर्ती जमात आहे. ही शासनकर्ती जमात आहे. जर आम्ही पॉलिसी डिझाईन करण्यामध्ये असू तरच आम्ही आमच्या समाजासाठी काहीतरी करू शकू. SC ST NT DNT VJNT SBC MBC OBC मराठा सगळे मायनॉरिटी सुद्धा. पण आम्ही याच्यामध्ये नाहीच आहेत पॉलिसी डिफाईन करण्यामध्ये. हे 19 डिपार्टमेंटचा एक आणखी छोटंसं सांगतो. आता मला बोलायचंच नव्हतं पण बोलतो मी इथे. आम्ही अंमल करणाऱ्यामध्ये आहोत, पॉलिसी डिफाईन करणाऱ्यामध्ये नाहीत. पॉलिसी डिफाईन कोण करायला, आता कोण देशाची पॉलिसी डिफाईन करायला, कोणी डिफाईन केली. महात्मा ज्योतिराव फुलेच्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी सुंदर असं एक छान काव्य लिहिलं. सत्ता तुझी राणीबाई डोळे उघडून पाही, जिकडे तिकडे भटशाही कुणब्याची ही दाद नाही. इतकी भटशाही आहे की कुणब्याची दाद नाही, सावित्रीबाई फुलेंनी म्हणलं. मग आता इथं कोणाची दाद आहे, नेमकं कोण आहे इथे पहा. 19 वेगवेगळे डिपार्टमेंट मी सांगितले तुम्हाला. 19 डिपार्टमेंटपैकी पॉलिसी डिझाईन करणारी जी लोक आहेत, पॉलिसी डिफाईन करणारी लोक आहेत, त्या डिफाईन करणाऱ्या लोकांच्या एकूण पोस्ट आहेत 2700. सुपर क्लास 1 आम्ही आहोत क्लास 1 मध्ये. सुपर क्लास 1च्या पोस्ट आहेत 2700 पोस्ट. आणि या 2700 पोस्ट पैकी SC ST NT DNT VJNT SBC MBC OBC, खरं तर हे ओबीसीच आहे तिकडे गेल्या सगळा गट मी जेवढ्यांची नावं सांगायला. म्हणजे SC ST OBC आणि मायनॉरिटीचा जर विचार केला तर 97% लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर विचार केला 85% बहुजन समाजाचा, तर 190 पदावरती 2019ला सरकारमध्ये होते, प्रशासनात होते. किती पदावर? 2700 पैकी 2700 पदापैकी फक्त आणि फक्त 190 पदावर SC ST NT DNT VJNT SBC MBC आणि OBC. किती? 190 पदावर. आणि जे एक बोटावर मोजणे इतका वर्ग आहे, बोटावर 3% वर्ग, बोटावर मोजणे इतका हा वर्ग आहे 2510 अधिकाऱ्यांचा. 2700 पैकी 2510 हा एकट्या एवढ्या वर्गाचा आहे. मग पॉलिसी डिसाईड कोण करत, पॉलिसी मेकिंग कोण करत? म्हणजे एवढी जर असेल तर पॉलिसी डिसाईड ते करतील, एवढी जर लोकसंख्या असेल तर पॉलिसी मेकिंग मध्ये ते असतील, आणि जर पॉलिसी ते मेकिंग करत असतील तर नक्कीच ती बहुजन समाजाच्या हिताची पॉलिसी नसेल. म्हणून तर मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरू झालं.
म्हणून तर मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं बाजारीकरण सुरू झालं. म्हणून तर फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशनच्या नावावर आपलं शिक्षण समाप्त करण्यासाठी प्लॅनिंग केलं गेलं. म्हणून तर 8वी पर्यंत परीक्षा आली नाही. म्हणून तर आता हळूच 10वी पर्यंत परीक्षा नाही, 10वीचा बोर्ड गेला, आता 12वीत बोर्ड आला. हे सगळं टप्प्याटप्प्याने हे पॉलिसी डिसाईड करायला 2510 लोक डिसाईड करायला. आणि आमचे 190 लोक आहेत. SC ST OBCचे सगळे मिळून 190 लोक काय पॉलिसी डिसाईड करतील. ग्राउंडला आम्ही आहोत अंमलबजावणीसाठी. वरून काहीतरी येतं त्या पुस्तकामध्ये हे छापून आलेलं असतं, आम्हाला ते शिकवायचंच असतं, नाही तर नोकरी जाते. म्हणजे आम्ही जरी वाटत असेल आम्ही शासनात नोकरीला लागलेलो असू तरी सुद्धा आम्ही फक्त आणि फक्त अंमलबजावणीमध्ये लागलेलो आहोत. आणि आमचं जे वरिष्ठ पातळीवर प्रमोशन होणं गरजेचं आहे, मात्र तिथं प्रमोशन झालेलं नाही. हा डाटा राज्यसभेतला 2019चा मी सांगितला. आता मित्रांनो महत्वाचं, हे रिझर्वेशन इन प्रमोशन जे आहे हे 2004ला आल्यानंतर 2006ला एक निर्वाळा आला होता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा. माननीय सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं होतं, M नागराज व्हर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये बेंच होता, YK सबरवाल चीफ जस्टिस होते त्याचे. माननीय YK सबरवाल यांच्या नेतृत्वाखाली 5 जजेसचा बेंच होता, ज्याच्यामध्ये बालकृष्णन, कपाडिया, ठक्कर आणि बालसुब्रमण्यम असे सुप्रीम कोर्टाचे जजेस होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि सरन्यायाधीश होते YK सबरवाल यांच्या जस्टिस खाली एक निर्णय आला होता 2006ला. तिथे सुद्धा M नागराजन व्हर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये डिस्प्यूट तयार झाला होता. आणि अशाच प्रकारे याच्यावर रिझर्वेशन इन प्रमोशनवरच प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळेला काय जजमेंट आलं होतं ते सांगतो तुम्हाला. स्टेट हॅव टू कलेक्ट क्वालिफाईड डाटा showing backwardness of the class and inadequacy of representation in public employment. काय म्हणते पहा, ह्या M नागराजनच्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया काय तिथे काय अध्यादेश करते पहा. स्टेट हॅज टू कलेक्ट क्वालिफाईड डाटा. स्टेटनं कलेक्ट डाटा करा, स्टेटनं केला पाहिजे. शोविंग बॅकवर्डनेस ऑफ द क्लास, बॅकवर्डनेस SC ST NT DNT VJNT SBC MBC OBCचं महाराष्ट्र शासनाचा विचार जर केला तर मग बोललो आम्ही यांचा बॅकवर्डनेसचा डाटा कलेक्ट करा, एकत्रित करा, जे मी मगाशी सांगितलं तसा डाटा. आणि हा डाटा कलेक्ट करून एकत्रित करून काय सांगा, इनएडिक्वेन्सी ऑफ रिप्रेझेंटेशन, काय त्यांना ॲडिक्वेन्सी आहे रिप्रेझेंटेशन मध्ये, काय पर्याप्त प्रतिनिधित्व आहे रिप्रेझेंटेशन मध्ये इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. सरकारी खात्याच्या नोकऱ्यामध्ये काय त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व आहे का, असेल तर डाटा कलेक्ट करा आणि नसेल तर रिझर्वेशन इन प्रमोशन चालू ठेवा. 2006चा निर्वाळा आहे. आणि त्यावर त्यांनी पुढं शासनाला अधोरेखित केलं होतं की यावर पुन्हा विचार केला जाणार नाही. म्हणजे अशा केसेस बार बार आणू नका. आता एकदा सांगितलं की परत याच्यावर पुन्हा विचार केला जाणार नाही. म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशनला कायम ठेवा. का त्याचं प्रतिनिधित्व आहे का, फक्त याच्यासाठी एक समिती नेमा आणि त्यांना कायम ठेवा. यावर बार बार आता कोर्टामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये येऊ नका असं त्यावेळेला स्थानिक राज्य सरकारला त्यांनी सांगितलं होतं. उत्तराखंडमधलं हे मॅटर होतं. आणि म्हणून हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला आणखीन हा वाद पुढे राहिला, कारण समस्या अशी होती की ही न पचणारी गोष्ट होती. सुपर क्लास 1 अधिकारी हे SC ST OBCचे झाले तर खूप भयंकर होईल पॉलिसी मेकिंगमध्ये. ही न पचणारी गोष्ट होती काही लोकांसाठी. आणि म्हणून बार बार सुप्रीम कोर्टाचे दरवाजे वाजवले गेले. आणि त्याच्यामध्येच एक जनरल सिंग आणि लक्ष्मीनारायण केस सुद्धा त्याच्यामध्ये पडली ह्या संदर्भानं. आणि त्याचा सुद्धा निर्वाळा आला. आणि ते निर्वाळा चालू असल्यामुळं फडणवीस सरकारच्या काळामध्ये त्यांनी असं सांगितलं की ही रिझर्वेशन इन प्रमोशनची जी गोष्ट आहे ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ही पेंडिंग मॅटर असल्यामुळे आम्ही 33% जे रिझर्वेशन इन प्रमोशन 2004ला लागू झालेलं आहे, या लागू झालेल्या आरक्षणाला काहीच हात न लावता बाकीचे 67% पोस्ट भरतो प्रमोशनना. आणि हे 33%ला दिशाल तसं बाजूला ठेवतो. म्हणजे भरणार नाही, फक्त बाजूला ठेवायचे. याचा अर्थ काय झाला कळलं का तुम्हाला? याचा अर्थ असा झाला की ते रिझर्वेशन भरायचंच नाही आम्हाला. म्हणजे हे 33%साठी SC ST NT DNT VJNT SBC MBC आणि OBC ज्या अध्यादेशात नावं होती त्यांची नाव वाचवली मी. एवढ्या जातीच्या लोकांना प्रमोशन न देता बाजूला ठेवलं आणि सांगितलं की तुमचं पेंडिंग आहे कोर्टमध्ये, मॅटर तुमचं पेंडिंग असल्यामुळं तुम्हाला प्रमोशन देता येणार नाही, बाकीच्यांना देऊन टाकू. म्हणजे एक तर त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काय झालं, खूप सारे अधिकारी रिटायर झाले.
ज्यांना प्रमोशन भेटणं गरजेचं होतं ते 5 वर्षात रिटायर होऊन गेले. ज्यांना प्रमोशन भेटलं असतं तर स्केल वाढला असता, प्रमोशन भेटलं असतं तर पॉलिसी डिझाईन करता आली असती, प्रमोशन भेटलं असतं तर हक्काधिकार त्यांना भेटले असते काहीतरी करण्याचे. एवढ्या सगळ्यापासून ते वंचित राहिले आणि त्यांचं प्रमोशन न होताच ते रिटायर होऊन गेले. म्हणजे हे एक मोठी भयंकर काय म्हणून षडयंत्र महाराष्ट्र शासनानं फडणवीसाच्या काळामध्ये केलं. आता बघा, शत्रूचे 2-3 प्रकार मित्रांनो. एक असतो उघड शत्रू. उघड शत्रू हा खूप भयंकर नसतो, कारण तो दिसतो. माझा कोणी दुश्मन असेल मला पुढून यायला दिसायला तर हा सोपा असतो मला आयडेंटिफाय करायला. हा उघड शत्रू खूप सोपा असतो आयडेंटिफाय करायला. आपल्याला त्याच्यावर काय करता येईल, आपल्याला कशी चाल करता येईल हे आपल्याला डिसाईड करता येतं. दुसरा असतो छुपा शत्रू. तो भयंकर असतो, उघड शत्रूपेक्षा भयंकर असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की उघड शत्रू तितका भयंकर नाही जितका छुपा शत्रू भयंकर आहे. आणि हे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार, काका दादा मामा मावशीचं सरकार, हे सरकार सुद्धा छुपा शत्रू आहे. छुपा शत्रू काय करत असतो, सोबतच राहतो, गळ्यात गळे टाकून पाठीत खंजीर बसतो. म्हणजे एकीकडे दाखवायचं की आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही सुधारणावादी आहोत, आम्ही काहीतरी करत आहोत, आणि दुसरीकडे मात्र हे असे निर्णय आणायचे. आणि म्हणून हे छुपे शत्रू आहेत. उघड शत्रू जर ठीक आहे, आम्ही तर फडणवीसच्या काळात तर म्हणू शकलो असतो की अरे हे यांनी केलं, ठीक आहे, त्यांनी त्याची मुद्दाम अंमलबजावणी नाही केली. पण जशीच ठाकरे सरकारची निर्मिती झाली, ठाकरे सरकारनं दुसऱ्याच कॅबिनेटमध्ये, हे लक्षात घ्या का छुपा शत्रू म्हणाले यांना, दुसऱ्याच कॅबिनेटमध्ये हा मुद्दा चर्चेला आणला की रिझर्वेशन प्रमोशन द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे. म्हणजे ज्यांचा आम्ही पुरोगामी म्हणतो, ज्यांना आम्ही जे स्वतःला म्हणतात की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे वंशज आहोत, ते ज्यावेळेला दुसऱ्या कॅबिनेटमध्ये बसतात त्यावेळेला दुसऱ्याच कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनचा मुद्दा आणतात आणि त्याच्यावर चर्चा करतात. आणि 20 मार्च 2020ला त्यांनी अध्यादेश काढून हे रद्द करून टाकलं. रिझर्वेशन इन प्रमोशन रद्द केलं. त्यांनी सांगितलं की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व आहे. यांची जर क्लास 1चे ऑफिसर बघितले, सुपर क्लास 1चे ऑफिसर पाहिले तर एक पर्याप्त प्रतिनिधित्व आहे, त्यामुळे ह्यांना गरजेचं नाही. नंतर RMBKS नावाच्या संघटनेनं खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, ज्याच्या 850 शाखा आहेत, ह्या 850 वेगवेगळ्या संलग्न संघटनांनी मिळून एकत्र येऊन एक दबाव निर्माण केला आणि मग त्यांनी हा अध्यादेश जाळला. त्याच्यानंतर सरकारनं लगेच एक कमिटी डिसाईड केली आणि सांगितलं की काय करा, एक अहवाल ह्या कमिटीनं डिसाईड करा आणि सांगा की किती अधिकारी सुपर क्लास 1 या SC ST NT DNT VJNT SBC MBC आणि OBC प्रवर्गातले. मी एवढ्यांचीच नावं का घ्यायलो, कारण 2004ला जो अध्यादेश निघाला, GR काढला, ज्यांच्या नावानं पारित झाला, एवढेच आहेत तेवढेच. ओके. आता मग 2020लाच जर हे त्यांनी रद्द केलं तर पुन्हा 5 मे 2020ला परत रद्दचा आदेश का काढला. आता इथे थोडीशी खेळी आहे. मी जे तुम्हाला म्हणलं ना छुपे शत्रू आहेत, हे काय करतात, पाठीत खंजीर खूप असतात. आणि जसं पाठीत खंजीर खूप असतात त्या तसंच हे बहुजनामधल्या वेगवेगळ्या जातीमध्ये वाद लावण्याचं काम करतात. फक्त हे दिसत नाही, हे गोड बोलणारे, हे गोड बोलेत, हातात खांद्यावर हात ठेवून चाकू खूप असणारे. तर यांनी काय केलं, 20 मार्च 2020लाच अध्यादेश आणला, रद्द झालं रिझर्वेशन इन प्रमोशन. आता रिझर्वेशन इन प्रमोशन 2020लाच जर रद्द झालं तर पुन्हा 5 मेला डबल रद्दचा आदेश का काढला. अरे प्रश्न पडतो ना की एकदा जर रद्द तुम्ही करताय, पुन्हा तुम्ही डबल त्याच्यावर एक आदेश काढताय की कमिटी गठीत करताय, नाटक करताय आणि पुन्हा रद्दचा आदेश काढताय. त्याच्या मागं कारण आहे मित्रांनो, समजून घेतलं पाहिजे. जसंही मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये वीक झालं, टिकलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला की राज्याला असं काही करण्याचा अधिकार नाही आणि मराठा आरक्षण रद्द झालं. सरकारमध्ये बहुतांश मराठा होते, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी पहल केली, असं नाटक केलं होतं, ते लोक आज सरकारमध्ये होते. आणि जसंच सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा रोष जो आहे सगळा सरकारवर गेला. आता मराठा समाजाचं फोकस सरकारवर गेलं की एक मोठं तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात ते करणार असं त्यांनी वेळोवेळी प्रसारमाध्यमातून जाहीर केलं आणि या सरकारचा निषेध सुरू केला. आता सरकारचा निषेध सुरू झाला की सरकार पेचात पडलं, कारण द्यायचं तर सरकारला नाही, मराठ्यांना आरक्षण सरकारला द्यायचं नाही. तुम्ही म्हणाल फडणवीसांना द्यायचं नाही आणि ठाकरेंना द्यायचं नाही, हे दोघं सारखेच प्रमाण. फक्त एवढंच की फडणवीस खुलं येऊन सांगायचे की शेती मराठ्यांच्या मुलांनी आता थोडं उद्योगाकडे वळा, शेतीकडे वळा, खुलं सांगायचं.
आणि ठाकरे सरकार तेवढं खुलं बोलत नाही, ते समर्थनात बोलतं, फक्त बोलतंच, द्यायचं नाही. तर तुम्हाला एक उदाहरण समजून सांगतो. आता हे समाजाला क्रिटिकल गोष्टी आहेत, ह्या काय आहेत, या वरवर पाहता समजणाऱ्या गोष्टी नाही आहेत, ह्याला क्रिटिकल आहेत, थोड्याशा समजून घ्यायला जरा शांत पद्धतीने ह्याची उकल करावी लागते. पहा, एखादा घरी जर आपल्या पाहुणा आला आणि आपल्या घरी पाहुणा आला आणि आपल्याला जर त्याला चहा ठेवायचा नसला तर आपण काय करतो, बसतो, खुर्ची घेऊन बसतो, त्याच्यासोबत गप्पा मारतो आणि जाताना त्याला मग थोडा चहा घेतला असता आपण, पाहुणा नको नको नको, मग आपणही जास्त फरक करत नाही. परत तो निघाला, रस्त्यात गेला, गेटमध्ये गेला, आपण त्याला गेटच्या बाहेर काढ, काय बाबा थोडा चहा घेतला असता तर बरं झालं असतं. तुम्हाला कळायले का, मुळात ह्या माणसाला चहा पाजायचाच नाहीये पाहुण्याला, पण मात्र वारंवार 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 म्हणायचे की थोडा चहा घेतला असता तर बरं झालं असतं, आपण चहा घेऊ, चहा घेणार का, हे शब्द का, तर याच्यामुळे की त्यांना पाहुण्याला फील व्हावं की हे अरे मला चहा पाजायचा होता. पण ज्याला पाजायचा असतो मित्रांनो तो डायरेक्ट चहा घेऊन येतो. तसं महाविकास आघाडीच्या सरकारला सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. कारण हे काय आज आत्ताच जन्म झाला यांचा आणि ही सरकारमध्ये आली अशातली गोष्ट नाहीये. ज्यावेळेला काकासाहेब कालेलकर आयोग, मंडल आयोग आला त्यावेळेला प्रचंड विरोधाची भूमिका ह्याच लोकांनी घेतलेली आहे. फक्त ते दाखवत आहेत का, तर मराठा समाजाचा रोष त्यांच्या अंगावर येऊ नये, या तरुणांचा रोष त्यांच्या अंगावर येऊ नये. आणि मग ही पार्श्वभूमी होती मराठा आरक्षण नाकारल्याची पार्श्वभूमी आणि रोष सरकारवर आला. म्हणून सरकारने याच्यातून एक मध्यस्थीचा मार्ग काढला की मराठा समाजाचा रोष दाबायचा असेल ना तर काय केलं पाहिजे, त्याने एक राज्यपालाला जाऊन उगाच भेट दिली आणि राज्यपालाला भेट देऊन राज्यपालाला एक निवेदन सादर केलं की असं आरक्षण देण्यात यावं, आम्ही या निर्णयाचं स्वागत तर करतो, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो, पण असं करण्यात यावं. त्यांना माहिती आहे ना, होणारच काय नाही, राज्यपालाच्या हातात थोडंच काही. 50% मर्यादा संविधानामध्ये नाहीये मित्रांनो आरक्षणाची. मी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचा सदस्य आहे आणि माझी भूमिका मराठा आरक्षणाच्या पाठिंब्याची आहे. आमच्या संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे मराठा आरक्षणासाठी, कारण 50% मर्यादा संविधानामध्ये नाही. संविधानाला कुठलीच मर्यादा नाही. आणि जर असती अशी तर तामिळनाडू सारखे राज्य काही देशाच्या बाहेर आहे. बऱ्याच राज्यामध्ये 73% आरक्षण आहे, काय ते भारताच्या बाहेरचे राज्य. पण हे नाटक आहे सगळं, न देण्यासाठीचं नाटक करावं लागतं. आणि मग हे जो रोष सरकारवर आला होता, महाविकास आघाडीवर आला होता, त्या रोषाला दाबण्यासाठी त्यांनी लगेच एक GR काढला आणि कुणाचा बळी दिला, तर SC ST NT DNT VJNT SBC OBC आणि MBCच्या कर्मचाऱ्याचा बळी दिला की बघा त्यांचंही गेलं, त्यांचं रिझर्वेशन गेलं. मग मराठा समाजातील लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे ज्यांचं आहे त्यांचंच ठिकाण आणि आपण कुठं मागणी करायलो, ज्यांचं आहे त्यांचं कॅन्सल व्हायले, मग आपल्याला कसं भेटल, ही एक भावना तयार व्हावी. असं करण्यासाठी सरकारनं जाणीवपूर्वक 20 मार्च 2020ला एका वर्षापूर्वी रद्द केलेला अध्यादेश पुन्हा डबल मे महिन्यामध्ये आणला. म्हणून या अध्यादेशाचा मी जाहीर निषेध करतो, ठाकरे सरकारचा सुद्धा निषेध करतो आणि त्यांना इथून सांगू इच्छितो की हे जी काही ते नाटक नौटिंकी करत आहेत समाजाच्या विरोधामध्ये आणि एकीकडे आपला पुरोगामित्वाचा चेहरा दाखवत आहेत काका मामा दादा, यांना मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहात, खऱ्या अर्थाने तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे वारसदार आहात. असं असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक दुजाभाव निर्माण करत आहात. जाणीवपूर्वक तुम्ही एक दाखवण्याचा चेहरा एक आणि काम करण्याचा एक चेहरा असा करत आहात. येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला याचं सडेतोड उत्तर भेटेल. आणि मराठा बांधवांना एवढंच सांगतो की रिझर्वेशन हे मराठा बांधवांचं संविधानिक रिझर्वेशन आहे. काही बांधवांनी पोस्ट सुद्धा केल्या, त्या अज्ञानपणात केल्या. मात्र आरक्षण संविधानिक आहे. सुप्रीम कोर्टालाही आरक्षणाला सील करायचा, बाइंड करायचा, 50% घ्यायचा काहीही अधिकार नाही. आणि जर असं असतं तर बऱ्याचशा राज्यामध्ये आज 73% रिझर्वेशन आहे. काय ती राज्य काय भारताच्या बाहेर जाऊन राहिलेत का? मात्र हे सगळं नाटक आहे. मराठा आरक्षण ज्यावेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला हे नाटक केलं जातं आणि याला छुपा पाठिंबा राज्य सरकारचा असतो. कारण 149च फक्त मराठा घराणी जी आहेत महाराष्ट्रामध्ये किती सदन आहेत आणि त्यांच्याद्वारे राज्य चालवलं जातं. आणि जर हे मराठा सुपर क्लास 1 झाला, जर मराठा आरक्षणात आला, मराठा जर क्लास 1 ऑफिसर झाला, सुपर क्लास 1 ऑफिसर झाला, तर येणाऱ्या काळात मतदान करण्यासाठी पाठीमागं फिरण्यासाठी 50-50 रुपयाचं 100 रुपयाचं पेट्रोल टाकून कार्यकर्ते कुठून भेटणार आहेत? आणि म्हणून हे सगळं नाटक केलं गेलं आणि याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आल्याच्या पार्श्वभूमीवर बळी देण्यात आला SC ST NT DNT VJNT SBC आणि OBC MBC कर्मचाऱ्याचा.
म्हणून या कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या कर्मचाऱ्यांनी एवढ्या कर्मचाऱ्यांनी संघटित झालं पाहिजे, कर्मचाऱ्याच्या युनियनमध्ये संघटित झालं पाहिजे, जिथं होता येईल तिथं झालं पाहिजे. सोबत मराठा बांधवांना सुद्धा घेतलं पाहिजे, कारण महाराष्ट्रामधल्या बहुतांश मराठा हा ओबीसी आहे पश्चिम महाराष्ट्रातला, त्यांना सुद्धा सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे तुमच्या आरक्षणासाठी सुद्धा लढाई आम्ही लढू राज्य सरकारच्या विरोधामध्ये, आणि आमच्या कर्मचाऱ्याच्या आरक्षणासाठी सुद्धा तुम्ही लढाई राज्य सरकारकडे लढा. सगळ्यांनी एकत्रित येऊन एक वज्रमुठ बांधून सरकारच्या विरोधात लढाई लढली पाहिजे. ते हे झालं पदोन्नतीतील आरक्षण, जे की मूलभूत अधिकार होतं ते सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं कशा पद्धतीने नाकारलं हे मी तुम्हाला 4 टप्प्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. एक आरक्षण संक्षिप्तमध्ये सांगितलं, आरक्षणातलं पदोन्नतीचं आरक्षण काय आहे, आर्टिकल 16 क्लॉज 4, आर्टिकल 16 क्लॉज 4 सब क्लॉज 4 अँड ए पर्यंत, आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने 2004ला कशा पद्धतीने अध्यादेश काढला, तो अध्यादेशामध्ये कोणत्या जातीचा समावेश करण्यात आला, ते समावेश केल्यानंतर हा अध्यादेश रद्द केल्यानंतर आज 2019ला काय आमची परिस्थिती आहे प्रशासनामध्ये, पॉलिसी मेकिंगमध्ये, त्यानंतर या अध्यादेशाचं नुकसान काय होणार आहे, या अध्यादेशानं नुकसान काय होणार. सगळ्यात महत्त्वाचं, या अध्यादेशानं SC ST NT DNT VJNT SBC MBC आणि OBC मधले महाराष्ट्रातले जे कर्मचारी आहेत, महाराष्ट्रातले, हे कधीही प्रमोट होणार नाहीत. म्हणजे तुम्ही नायब तहसीलदारपर्यंत असाल आणि तुम्ही प्रमोशनची वाट बघत असाल, तुमचं नाव प्रमोशनच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही प्रमोट होणार नाहीत बांधवांनो. तुम्ही जर PSIच्या याच्यामध्ये प्रमोशनची वाट पाहत असाल तर तुम्ही API होणार नाहीत बांधवांनो. इथपर्यंत ही व्यवस्थेनं आणून ठेवलेलं आहे. रिझर्वेशन इन प्रमोशन होतं म्हणून तुम्हाला API होता येत होतं, म्हणून तुम्हाला PSI येत होतं. PSIचं कधीही PI होता येत होतं. PI कधीही डायरेक्ट रिक्रुटमेंट नाही. PI साठी 2 पोस्टवर वर यावं लागतं. एक म्हणजे PSI, जी की महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेतं आणि त्याच्यामध्ये गुणवत्तेनं आम्ही येतो, आणि त्यानंतर एक प्रमोशन API जातो आणि APIचं प्रमोशन झाल्यानंतर PI होतं. म्हणजे आम्हाला हे सगळे जे प्रमोटेड पदं आहेत ह्याचा विचार केला पाहिजे. हे प्रमोटेड पदं समजून घेतले पाहिजे. हे प्रमोटेड पदं खूप कमी असतात, प्रमोटेड पदं खूप कमी असतात, मात्र मोक्याच्या जागा असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा काबीज करा, म्हणजे जिथून ऑर्डर देता येईल अशा जागा काबीज करा. SC ST NT DNT VJNT SBC OBC मायनॉरिटीच्या लोकांना हे काबीज करायच्या होत्या, मात्र ह्या जागाच आता अशा झालेल्या आहेत की इन फेवर झालेल्या आहेत प्रशासनाच्या, आणि म्हणून रिझर्वेशन इन प्रमोशन गेल्यामुळे ह्या जागेवर खूप कमी प्रमाणात, मी तर म्हणतो नगण्य प्रमाणात, हा वर्ग आता भविष्यात जाईल. म्हणून आम्ही जिवंत आहोत तोपर्यंतच कर्मचाऱ्यांना एक विनंती करतो की आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत याच्यासाठी लढा द्या. मेलेल्यानंतर तर तुमची डेड बॉडी जाळायला लोक आहेतच तयार, परंतु जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही या प्रशासनाच्या विरोधात लढा द्या. आणि हे कसं परत घेता येईल आम्हाला 2004चा अध्यादेश, याच्यासाठी आणखीन तीव्र संघर्ष करावा लागला तर कर्मचाऱ्यांनी संघर्ष करा, कारण तुमचा आजचा संघर्ष तुमच्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य आहे, येणाऱ्या पिढीचं उज्ज्वल भवितव्य आहे. जर तुम्ही हे केलं नाही मित्रांनो तर आम्हाला पोलीस शिपाई म्हणूनच रिटायर व्हावं लागेल शेवटपर्यंत. ना कधी आमचा त्याच्यात पोलीस नायक होईल, नाही आमचा कधी तिथं PSI API पर्यंत किंवा प्रमोशन होईल. म्हणून ह्या सगळ्या जे पोस्ट आहेत वेगवेगळ्या आहेत, खूप डिपार्टमेंटच्या पोस्ट आहेत. मी फक्त एक क्षुल्लक उदाहरण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर या सगळ्या पोस्टपर्यंत आम्हाला जाता येणार नाही. म्हणून रिझर्वेशन इन प्रमोशन आमचा हक्क आहे, संविधानिक हक्क आहे, आर्टिकल 16(4)A नुसार हक्क आहे, आणि याला आम्ही घेतलंच पाहिजे. यासाठी आमच्या शरीरात आज शक्ती आहे, आमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात शक्ती आहे. आम्ही कर्मचारी आहोत, पगारदार वर्ग आहोत, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आम्हाला आहेत. त्या नोकऱ्या असताना त्या पगाराचा उपयोग करून आम्ही याच्यासाठी आंदोलन उभार केलं पाहिजे. हे आंदोलन लढलं पाहिजे. जे संघटना लढत आहेत त्यांच्यासाठी साथसहयोग केला पाहिजे. आपल्या मित्रांना या आंदोलनात सहभागी केलं पाहिजे. आणि कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाने अधिकार दिला हे लक्षात घ्या. उगं भिण्याचं कारण तर मित्रांनो हे भिण्याचं कारण नाहीये, काहीही भिण्याचं कारण नाहीये. फक्त एक तुम्हाला संविधानाने अधिकार दिलाय, आंदोलन करण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलाय. कर्मचाऱ्याला नियमाच्या अधीन राहून आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय. जास्तीत जास्त निवेदन घेऊन याच्यावर एक दबाव निर्माण केला पाहिजे की 2004चा अध्यादेश परत लागू करा आणि रिझर्वेशन इन प्रमोशन लागू करा. तर हे सगळं जे काही मी तुम्हाला सांगितलं तर हे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भानं जो की 2004ला लागू झाला होता अधिकार, मात्र हा महाराष्ट्र शासनाने आता काढून घेतलेला आहे. याच्या विरोधात तीव्र आंदोलन करून आपण सर्वांनी साथसहयोग केला पाहिजे. सर्व कर्मचारी बघा ज्यांना फायदा झाला कमीत कमी त्यांनी SC ST
SCचे STचे कर्मचारी, NTचे कर्मचारी, VJNTचे कर्मचारी, DNTचे कर्मचारी, त्याचबरोबर SBCचे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, मोस्ट बॅकवर्ड क्लासेस, अदर बॅकवर्ड क्लासेस, याच्यात मराठा पण आहे हे लक्षात घ्या. फक्त मराठवाड्यातला मराठा सोडून बाकीचा मराठा याच्यामध्ये आलेला आहे ओबीसी मध्ये. ते यांनी सगळ्यांनी काय केलं पाहिजे, एकत्रित येऊन किंवा यांनी आपापल्या जातीय संघटनेतून किंवा त्यांनी आपापल्या कर्मचाऱ्याच्या संघटनेतून, ग्रामसेवकाची कर्मचाऱ्याची संघटना असेल तर त्या संघटनेतून, तहसील विभागाची असेल, महसूल विभागाची असेल त्यांच्यातून, शिक्षकांची असेल त्यांच्यातून, आपापल्या विभागातून त्यांनी इथे राज्य शासनाला निवेदन दिले पाहिजेत आणि हा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण नक्कीच हा प्रयत्न कराल येणाऱ्या काळात. आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा राज्य सरकार परत एक मोठा लढाई लढाल आणि त्याच्यासाठी सुद्धा SC ST OBCच्या कर्मचाऱ्यांनी साथसहयोग करावा, ओबीसीने तर जाणीवपूर्वक साथसहयोग करावा. आणि ओबीसीची आकडेवारी आपण सर्वांनी पाहिली, म्हणून ओबीसीने सुद्धा मराठा आरक्षणासाठी विरोध न करता साथसहयोग करावा अशी एक भूमिका मांडून मी येणाऱ्या काळात सरकारला एवढं सुचवतो की आता जास्त त्यांनी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये. लागलीच कर्मचारी सुद्धा या देशामध्ये बेरोजगारांसारखी जनआंदोलनाला तयार झालेले आहेत. आज सध्या ते फक्त पुतळे जाळत आहेत, आज सध्या ते फक्त कागद जाळत आहेत, अध्यादेश जाळत आहेत. हे सरकारनं जर यांना ध्यानात घेतलं नाही तर हे सरकारच्या गाड्या आणि सरकारच्या लोकांना सुद्धा जाळायला कमी करणार नाहीत असा इशारा मी सरकारला भविष्यातला देतो. आणि जर तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही एक 10 दिवसासाठी खुर्च्या सोडून द्या मित्रांनो. सरकारमधील सगळ्या प्रशासनातल्या मंत्र्यांना, धूर्त मंत्र्यांना सांगतो की जर तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही त्या सोडून द्या. येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.